नमस्कार भावांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. सकाळचे बरोबर 7:30 पावणे 8 झालेत आणि आपण लोकेशन सेट केलं आहे आपलं. बरोबर इथून 2.5 किलोमीटरच आहे. तर रात्री इथं भारतच्या पंपावरती थांबलो होतो, जरा गाड्या लागल्या होत्या, म्हणलं इथं थोडं सेफ दिसतंय. तर आता इथून गाडी खाली करायला जायचं आहे. सकाळी 8:30चा टायमिंग त्यांनी सांगितलं आहे. आता डायरेक्टली तिथं जाऊ आणि रिटर्नचं नियोजन वगैरे पण आपल्याला याच ब्लॉगमध्ये लावायचं. तर पार्ट 1 पार्ट 2 कसं झाला ते कमेंट करून नक्की सांगा. पाहिलं नसेल तर नक्की जाऊन बघा, कारण खूप छान असे पार्ट 1 पार्ट 2 झालेले आहेत. आता पार्ट 3 पण तसंच मस्तपैकी एन्जॉय करूया आणि जाऊया आता डायरेक्टली गाडी खाली करायला. समोर आपली गाडी पार्क केली आहे मित्रांनो. तर या नाश्ता करायला. सकाळ सकाळी आज इडली ऑर्डर केली, म्हणलं नाश्ता करूनच कंपनीकडे जावा. चल नाश्ता उरतो, जास्त वेळ नाही लागायचा. 2-3 मिनिटात पोचून जाऊ आपण लोकेशनला. तर हिशोब पण सांगून देतो मित्रांनो. 800 किलोमीटरचा आपला हा प्रवास होता आणि याला बरोबर आपण बघा 3 आणि 3 6,000 रुपयाचं टोटली डिझेल भरलेलं होतं. त्यातले अजून 3 पोल शिल्लक आहेत आणि 1,000 रुपये आपल्याला 1,003 एवढाच आपल्याला फास्टॅगला खर्च आलाय. बाकी सापी हे बुकिंग होतं, चांगला रेट होता, त्यामुळं कन्फर्म करून घेतला. फक्त एवढंच की आपला टाइम जास्त गेला ह्या बुकिंगला. इथून राईट मारायचं आहे आपल्याला. टर्निंग वरती आहे ना, थोडं जरा जपूनच जावं लागलं. हर मुसीबत का हल होता है. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का मित्रांनो? ही जी स्क्वेअर ट्यूब आहे ना, त्या स्क्वेअर ट्यूबच्या वरती मी आता जो ग्लू भरलेला आहे बघा, या ग्लूने तर पूर्ण वाट लावली. आतून सगळं लिपून टाकले तरी पण तिथून पाणी डायरेक्टली पुढं जात आहे आणि मग ते आतमध्ये येत आहे. तर आपले गणेश दादा पण पुण्यामधून आले. सेम एकाच लोकेशनला दोन्ही गाड्या खाली होणार. इंट्रा V30 दादांची. आणि आता या साहेबाला एंट्री करायची आहे, पण अजून काय ते स्टाफ एंट्री असल्यामुळं ते काय सोडत नाही. 10:30 वाजले बघा. आत्ताशी गाडी आपल्या आतमध्ये घेतली आहे आणि आपण आलो 8 वाजता. काही कारण नाही आहे, पण गाडीचा काटा करायचा आहे. चला काटा करून घेऊ. मागं भरपूर मोठी कंपनी आहे. 12:22 झाले मित्रांनो. आपल्याला लय टाइमपास केला त्यांनी. याच्यावरती लिहून दिलं बघा 120 किलो शॉट काट्यात. आता काय बोलावं त्याला. ॲक्च्युली गाडी वजन करून आली नव्हती, पण आता सिक्युरिटीचा शहाणपणा. जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पार्टीला पाठवून दिलं, बोलले ठीक आहे चालतंय. म्हणलं चला मग आता डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो. ऑलरेडी तिकडून 2-3 फोन येऊन गेले चेन्नईसाठी. मेन गेटवरती पोहोचले बघा. चला, इथं लय मोठी प्रोसेस आहे. मंगळूर रिफायनरी पेट्रोलियम लिमिटेड. गेट पासवरती गाडी नंबर चुकला, त्यामुळे झाला प्रॉब्लेम. आता लंच ब्रेक नंतर डायरेक्ट 2च्या नंतर बोलावलं. छोटी टपरी आहे. चला, इथं आपल्याला भेटलं बघा इडली वडा आणि एक पॅटीस घेतला. बाबा बाबा बाबा, तेल बघा, बाप रे बाप. चला घेतो खाऊन. एवढ्या साऱ्या गोष्टींना कंपनीच्या आतमध्ये परमिशन नाही आहे बरं का. त्यात कॅमेरा पण आहे. तर आपला कॅमेरा आपल्याकडेच आहे. मी शीटाच्या मागे लपवला होता आणि बाहेरचं काही तुम्हाला दिसणार नाही. गव्हर्नमेंटची कंपनी आहे. प्रोटोकॉल्स आणि पूर्ण ब्लर झालेलं आहे. भरपूर पाऊस झाला आहे 2 तास आणि अजून आपलं मटेरियल पण रेडी नाही आहे. आता कोणाला फोन पण करता येणार नाही आणि काहीच नाही. मी कॅमेरा शीटाच्या मागे लपवला होता, पण आता काढला. म्हणलं एक छोटी अपडेट टाकून द्यावा आणि परत आपला कॅमेरा लपवून ठेवा. काय उगाच सापडायला नको आणि कोणी काही बोलायला पण नको. तर बघू किती वेळ लागतोय. झालं की मग निघू इथून बाहेर. 6:45 वाजलेत मित्रांनो. आता बरोबर आपण आता निघतोय बघा. आपला रोड असणार आहे हा बघा, हसन बँगलोर आणि बँगलोरवरतून चेन्नई 700 किलोमीटर. चला, लय लेट झालं आहे कंपनीतून बाहेर निघायला. जरा काच साफ करू द्या, म्हणजे आपलं कल्टी.com देतो इथून. अगरबत्तीचं पाकिट राहिलं कंपनीत. 4च पेटे आल्यात. लॉक केल्यात मी आता ॲक्च्युली. आता इथून पुढून लगेच राईट मारू. चला निघूया. बोला गणपती बाप्पा मोरया. रिफायनरी मरणाचा पाऊस पडतो इकडं बरं का. विचित्र पाऊस.
रिफायनरीच्या मागच्या साईडने ज्यावेळेस आपण निघतो आणि आपल्याला मँगलोर टू बँगलोर हायवेला हसन मार्गे जाणाऱ्या रोडला पोहोचायला कमीत कमी 2 तास लागतात. 30-35 किलोमीटरचाच रोड आहे, पण एवढा विचित्र आहे ना हा. एकदम सिंगल रोड, असे घाटातून चालल्यासारखं, जसं आपण केरळामध्ये रस्त्यांचा अनुभव घेतो ना, सेम त्या टाईपचा रस्ता आहे हा. सिंगलच आहे असा. बाकी तुम्हाला मग डोंगर वगैरे भरपूर आहे बघा. आता हे पाणी किती साचलंय पाहिलं का, आहे का? असंच फार तरी पाऊस उघडलाय आता आहे ना. हायवे लागल आपल्याला समोर आहे बघा, हायवे दिसायला लागलाय. आणि टायमिंग 8:30चा झालाय. 1.5 तास गेला आपला तरी इथपर्यंत यायला. चला जेवण उरकून घेऊ. हॉटेल क्लासिक आहे बरं का मित्रांनो. आपण एक नॉर्थ थाली मागवली. याच्यामध्ये आता काय काय आलंय बघा. बटर रोटी, हा सूप बी, भरपूर सारे आयटम आहेत. चला आता हे संपवतो. सूप कोणती भाजीपासून सुरुवात करावी कळत नाही. 200 रुपयाची थाळी होती, पण बाई सुस्ती झाली. टाईट. चला आता रस्ता उरकूया. झोपवणार आहे मला, म्हणजे एवढं हेवी जेवण झालं. मग जिथं झोपेल तिथं झोपण्याचा प्रयत्न करतो. 11 वाजायला आलेत मित्रांनो. आपण इंडियन ऑइलच्या पंपावरती थांबलो. 2,500 रुपयाचं डिझेल भरून घेतलं मी आणि आता झोपणार आहे. कारण जेवण असलं हेवी झालंय आणि रस्त्यावरती आहे ना, एकतर एवढं पाणी साचलेलं आहे, पाऊस पण पडतोय. रात्रीची रिक्स नको म्हणून आता आराम करतो. 11 वाजले. आपल्याकडे उद्याचा अख्खा दिवस आहे. परवा सकाळी काय डिलेवरी द्यायची होईल ना. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण बरेचशी जर्नी ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला सगळ्यांना गुड नाईट. जाम झोप झाली बरं का मित्रांनो. पंपावरती उठलो, फ्रेश झालो आणि हे बघा आता आपण इथं आहे कुठे माहिती का, धर्मस्थळच्या थोडं पुढल्या साईडला थांबलं होतं. घाटच आहे हा वरपर्यंत. कारण बाहेर बघू शकताय नारळाची झाडं वगैरे भरपूर आहेत. पुढं धुकं पण आहे. आणि आता इथून हसनवरतून बँगलोर आणि बँगलोरवरतून चेन्नई असा प्रवास आपल्याला करायचा आहे. घसा जाम दुखतोय. चला निघूया. गोळ्या घ्यायला लागतील कुठंतरी. आता पुढं एखादं मेडिकल दिसलं ना, जरा सर्दी घशाच्या गोळ्या घेतो. अवघड गणित व्हायचं नाही. खोकला सुरू झालाय. खोकला. पाणी बदललंय बऱ्याच वेळा आज. तरी आपलं पाणी आहे गाडीमध्ये. चला निघूया इथून. गाडी कोल्ड स्टार्टला लावली होती, म्हणलं मग ब्लॉगची सुरुवात करावा. झोप मजबूत झाली. झोपलो त्याला म्हणलं मी 4 तास झोपतो. 4चे 8 तास कधी झाले कळालंच नाही. आपल्याकडं टाइम पण आहे, टेन्शन नाही. ही पण डिलेवरी आपण उद्या देणार आहे, त्यामुळं निवांत आहे. जाऊ हळूहळू, बघूया. चांगल्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. कुठेतरी चहा वरकूया, कारण घसा जाम दुखतोय. भेटेल आपल्याला कुठे चहा नाश्ता. गुंडे शिर्डीला पोहोचलो मित्रांनो. आपण चहा घेतला मस्त पैकी. या चहा प्यायला कडक कडक गरम गरम. इथून पुढं घाट सेक्शन सुरू होतो. सिंगल रोड आहे आणि जास्त काही वेडीवाकडी वळणं वगैरे नाही आहे, पण जंगल खूप आहे मोठं. चला चहा संपूया आणि निघूया. गुंड्या शिर्डी म्हणून गावाचं नाव आहे, गुंड्या शिर्डी. इथून बरोबर 70 किलोमीटर हसन आहे. बँगलोर 250 किलोमीटरच्या आसपास येईल आणि आपलं अंतर बघा 621 किलोमीटरचं आहे. हा एक 30-40 किलोमीटर असा फॉरेस्ट एरिया, पूर्ण घाट सेक्शन सारखाच. फॉरेस्टची चेकपोस्ट आहे बघा इथं. त्या अलीकडंच आपण चहा वरकून घेतला मस्त असा. जरा घसाला थोडा आराम पडन ना, नाही तर रात्री जरा जामच झाला होता.
वेलकम टू कर्नाटका फॉरेस्ट. पावसाळ्यात निसर्ग फिरायचा आनंदच वेगळा का हो मित्रांनो. असे जर नजारे बघायला भेटत असतील तर काय बात आहे. हा कसा आहे सीन. फुल क्लासिक, मस्त दाट दुख, हिरवगार जंगल, समद कसं ओके मंदी आहे का. बाहेरून बघा, बाहेरून. हा हा, मूड फ्रेश. घसा दुखू दे किती दुखला तर. अरे वाह 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 वाह. ये हसी वादिया, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ, तुम बताओ जाने जहां. मला काही गाणे येत नाही बरं का, विसरलो. लय जुनं गाणं ते रोजामधलं. पण भाई कर्नाटकचा निसर्गच वेगळा आहे. काल पण आपण मस्त असा निसर्ग एन्जॉय केला, आज पण आपण मस्त असा निसर्ग एन्जॉय करतोय. आपला प्रवास चालू आहे मस्तपैकी चेन्नईचा. आणि ह्या घाटातून आपण ऑलरेडी याच्या आधी पण गेलो होतो, त्यामुळं मला घाट बरोबर माहिती होता. भरपूर भारी आहे घाट. तुम्ही मस्त असे सीन्सकॅप पाहिले असतील आता, तर अजून भरपूर सीन आहे. कारण निसर्ग काही संपत नाही आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती नेटवर्क तर नसते, त्यामुळं माणसाला कोण डिस्टर्ब करत नाही. त्यामुळं प्रॉपरली निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि प्रवास करायचा. जरी आपला घसा दुखतोय ना तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आता हे सीन एवढे बघत बघत एक तरी कॅमेरामॅन तरी बरोबर पाहिजे, नाही तर मग तुमच्याकडं भरपूर असा टाइम पाहिजे की गाडी लावून निवांत निसर्ग कॅप्चर करत बसायला. पण आपल्याकडं दोन्ही थोडं कमी पडतंय, पण काही प्रॉब्लेम नाही. जेवढं चांगलं सीन्स तुम्हाला बघायला भेटत असतील, कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. कसा दुखतोय जास्त काही बोलू शकत नाही. आता वरती गेल्यानंतर परत मेडिकलमधून एखादं कप सिरप घ्यावं लागेल, कारण वाट लागलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर आज खोकला झालाय. कालच झालता ऍक्च्युली, पण आज त्यांनी जरा जोर धरलाय. बघू, काही प्रॉब्लेम नाही. सिरप घेऊ, कारण ते सिरप आपण घेत नाही म्हटल्यावरती कप सिरपच आपल्याला घ्यावं लागेल. कशा आहेत, व्हाईट लाल पिवळं. केरळावाले, केरळा युनिक आहे की नाही. येल्लो कार केरला की पुढं TN आहे. कर्नाटक आणि हा केरळ आहे. तुम्हाला आठवते का सत्यमंगलमचा घाट. केरळावाले थांबतात, ते दोघं गेले. हीच खासियत आहे. यावेळेस काय केरळाची ट्रिप झाली नाही आपली. अरे कसा आहे टर्न, मस्तपैकी बघा. हेअरपिन बँड परत सेम झालं की नाही. केरळवाला थांबला आणि नंतर जेव्हा पासिंग भेटली तेव्हाच निघाला. तिथे लँडस्लाईड झाली होती वाटते. आणि जसं जसं आपण वरती चढायला लागलो ना घाट, तसं तसं बघा दाट धुक आहे. दाट, एकदम घन दाट. आलो. हे बघा, इथं पण दरड कोसळली होती. अरे हो, पुढे एवढा मोठा टेलर दिसणार नावाल्याला. काय त्या धुंदीत आहे काय माहिती भाई. हा, मोकळा असेल तर घे ना पुढं. आता घे की एवढी जागा आहे, आता तरी बसला खेळत. अरे काय ड्रायव्हर, चल तुझ्या माग मी पण धरली बघ. कसं आहे तुका, एक नंबर आहे. मीच म्हणतोस, तुम्ही नका बोलू. मस्त. चला मित्रांनो, पोचू. सीन काही संपणार नाही. आपला प्रवास भरपूर लांबचा आहे. इथंच टंगळ मंगळ व्हायला लागली याच्यात नादात. मरण हल्ली. तर हे शेवटचं गाव या घाट सेक्शन मधलं. आता आपण पोचलोय. घाट सेक्शन संपलं. NH 77. नाश्ता करायला थांबूया आता. मगाशी चहा घेतला होता, त्याच्यावरती इथपर्यंत निभाव लागला आपला. नाश्ता वगैरे उरकू आणि निघू. बरोबर 9 वाजले बघा. हर हर महादेव. हसनच्या पुढं आलोय मित्रांनो आपण. स्वागतचं आपलं घर. चला जरा फ्रेश व्हायला आहे का बघू. तिथं चहा नाश्ता करू. इथं जर फ्रेश व्हायला असेल तर फ्रेश होऊन घेऊ. काल पण आंघोळ केली नव्हती.
आज तर ऑलरेडी बिघडले. चला जरा चहा नाश्ता उरकतो आणि मग फ्रेश होतो, तोंडावर पाणी वगैरे मारून ब्रश वगैरे करून घेतो. चल भेटतो.